तर आज आपण जे सकाळी ट्रेड घेतलेले 3 स्टॉक्समध्ये ट्रेड घेतलेले, तर त्यामध्ये 2 मध्ये आपलं टार्गेट हिट झालेलं आहे आणि एकामध्ये आपला स्टॉप लॉस झालेला आहे. तर त्याचे मी तुम्हाला थोडे ॲनालिसिस कशा प्रकारे होते, का घेतलेले ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला मी स्टॉक आज बाय केलेला तो अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड हा स्टॉक एक बाय केलेला इंट्राडेसाठी, आणि तो मी 1074 पासून बाय केलेला. आणि त्याचं फर्स्ट टार्गेट होतं 1090 आणि सेकंड 1104. तर त्यामध्ये मी तो का बाय केलेला ते तुम्हाला सांगतो. आज अदानी ग्रीन एनर्जी हा आपल्या टॉप गेनर्स लिस्टमध्ये होता आणि त्याने इम्पॉर्टंट रेजिस्टन्स एक ब्रेक केला आणि इथे सपोर्ट घ्यायला जेव्हा त्याने चालू केले, रेजिस्टन्स जवळ त्याने रेजिस्टन्स ब्रेक करून परत इथे सपोर्ट घ्यायला चालू केले, तिथे मी हा बाय केला आणि 1090 वर 50% क्वांटिटी एक्झिट केली आणि ट्रेल 1114 पर्यंत जेव्हा गेला तेव्हा ट्रेलिंग स्टॉप लॉस लावलेला 1106. तिथे 106 वर ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. आणि दुसरा स्टॉक बाय केलेला तो म्हणजे वेदांता लिमिटेड. तो मी 459.20 ते 30 समथिंग बाय केलेला इथे. तर हा एक रेजिस्टन्स होता. प्रिव्हियस डे हाय प्राइस होती ही, आणि ते ब्रेक करून परत इथे थोडे कन्सॉलिडेट करून जेव्हा परत प्रिव्हियस डे हाय प्राइस ब्रेक केली, तिथे मी एंट्री घेतलेली आणि 461.75 हा टार्गेट होता. तर तो टार्गेट हिट झालेला आहे, पण इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस 460 वर होता, त्यामुळे इथे गेल्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस मध्ये 460 ला ट्रेलिंग स्टॉप लॉस झालेला आहे इथे. आणि तिसरा स्टॉक सेल केलेला हा जिंदाल स्टील लिमिटेड. हा टॉप लुजर्स टुडे लिस्ट मध्ये होता. तर त्यामध्ये ओपन होऊन थोडा अप गेला आणि इथे इनसाइड कॅन्डल्स बनवले, पण इथे एंट्री घेता नाही आली. त्यामुळे इथे हा एक सपोर्ट होता त्याचा, तो ब्रेक केल्यानंतर जेव्हा रिटेस्ट केला तिथे मी एंट्री घेतली 10,038 ला आणि स्टॉप लॉस एकदम छोटा लावलेला 1041 चा. तर तो स्टॉप लॉस आपला यामध्ये हिट झालेला आहे. तर अशा प्रकारे हे 3 स्टॉक घेतलेले आज इंट्राडे साठी. त्यामधले दोन स्टॉक मध्ये टार्गेट टर्न झालेला आहे आणि एकामध्ये स्टॉप लॉस जे की छोट्या पॉईंटचा स्टॉप लॉस होता तो हिट झालेला आहे.